काही दिवसांपूर्वी आहोंसोबत प्रवासात गेले. चुकलेली जेवणाची वेळ, उन्हाचा प्रभाव त्याच्यामुळे डोकं जरा जरा गरगरायला लागलं आणि पाहुण्या ठिकाणी पोहोचल्यानंतर डोळे इतके जळजळ करायला लागले की समोरच्याशी बोलायच्या ऐवजी माझं डोकं जड पडलं आणि मग मी थोडीशी लोळली तिथे जाऊन. अंग टाकलं, झोपले आणि मग एकदम क्लिक झालं, अरे अशीच कंडिशन काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीची असू शकते. एका कार्यक्रमात गेलेली असताना तिथे असणारी महत्त्वाची व्यक्ती, लांबून दुरून येणारे सगळे भेटणारे असे असताना ती दरवाजा बंद करून आराम करत होती आणि मग माघारी सगळेजण गप्पा मारत होते. असं कसं सगळेजण दुरून येत आहेत भेटायला आणि आपण चक्क झोपतोय, हे काही बरोबर नाही. आणि मग ते आठवल्यानंतर स्वतःविषयी खूप गिल्टी वाटायला लागलं. कदाचित होऊ शकतं तिला पण काही त्रास होत असेल, कदाचित होऊ शकतं तिला पण काहीतरी स्वतःमध्ये आणि समोरच्यांमध्ये ताळमेळ लावायचा असेल, तिच्या पण शरीराला काहीतरी आरामाची गरज असेल. म्हणून असं वाटलं, उगाच आपण जज करतो ना प्रत्येक वेळी समोरच्या माणसाला, प्रत्येक परिस्थितीमध्ये चुकीचं आणि बरोबर ठरवत बसतो आणि स्वतःला एवढं महत्त्व देतो की समोरच्याचं महत्त्व एकदम कमी तर करतोच आणि परत नगण्यही ठरवतो.